एव्हरीवन. तर स्वागत आहे तुमचं माझ्या परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. खरं तर आजचा ब्लॉग मी खूप 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 उशिरा स्टार्ट करते. खूप जास्त भूक लागली आहे आणि आज ना थोडंसं इवाला बरं वगैरे वाटत नाही आहे. सो त्यामुळे सकाळी माझ्याच्याने काहीच नाही झालं आणि म्हणूनच आत्ता मी बनवणार आहे पालक पुलाव. तर जस्ट यूट्यूबवरती सर्च केलं, त्यांच्या थोड्याशा रेसिपीज वगैरे बघितल्यात आणि जी बेस्ट वाटली त्याच पद्धतीने मी करणार आहे. तर तेच रेकॉर्ड करणार आहे मी खरं तर आज, आणि कशा पद्धतीने आपण करणार आहोत तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो जस्ट वेट अँड वॉच. पालक पुलाव बनवण्यासाठी ना मी इथे सगळ्या गोष्टी आणून ठेवलेल्या आहेत. ह्यामध्ये मी टोमॅटो, त्यानंतर हिरवी मिरची, थोडंसं लिंबूही घालणार आहे. मी ना लिंबू अशा डब्यामध्ये वगैरे ठेवते म्हणजे ते जास्त दिवस टिकतील. त्यानंतर गाजरही घालणार आहे मी, आणि माझ्याकडे भरपूर अशी पालक आहे आणि पालक असल्यामुळेच आता काय करावं म्हणूनच मी हे पालक पुलाव करणार आहे. खरं तर पालक वाया घालायची अजिबातच मला इच्छा नाही आहे. तसं तर मी कुठलीच गोष्ट सहजासहजी वाया घालतच नाही आहे. जेवढं होता होईल तेवढं वापरण्याचा प्रयत्न करते. बट कसं असतं ना की कधी टाईम म्हणा, आणि लहान मुलं ज्यांच्याकडे आहेत त्यांना तर बट ऑब्वियस माहीतच असेल की मुलांमुळे बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की टाईम टू टाईम आपल्याला वापरता नाही येत. माझ्यासोबत तर नेहमीच असं होतं, कारण माझी मुलगी इवा खूप 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 जास्त धडपडी आहे आणि मग त्यामुळे कसं असं चालून जातं. तर ह्या पालकला मी मस्तपणे थोडंसं बॉईल वगैरे करून घेते आणि ह्याची सगळ्यांची कटिंग वगैरे करून घेणार आहे मी. दिसत आहे ना? ही जी पालक आहे याला स्वच्छपणे आपण धुवून घेणार आहोत आधी, कारण फर्स्ट टाइम बनवते मी खरं तर, आणि माझ्यासाठी तर हा एक एक्सपेरिमेंटच असणार आहे. बघूयात कसा बनतो. तर छान प्रकारे ह्याला आधी स्वच्छ धुवून घेते. बंद करो. मस्त बनायला धुवून घेणार आहोत आधी आपण. फर्स्ट टाइम बना रही हूँ मैं, सच बताओ तो, और इसीलिए थोड़ा सा कॉन्शियस हूँ कि अच्छा बनना चाहिए मेरा ये जो पालक पुलाव है ना. तो 2-3 पानी से एक बार धोती हूँ, फिर इसको ना बॉईल करती हूँ मैं. पालक में ना इंसेक्ट्स बहुत रहते हैं, इसलिए ना खाने की इच्छा नहीं होती. बट सबसे ज्यादा एंटीऑक्सीडेंट्स भी पालक में ही होते हैं. यस. तीन चार पानी से एक बार इसको धोती हूँ. पालक न थोडीशी ग्राइंड वगैरे बॉईल करायला ठेवलेली आहे. तर ह्याला 5 मिनिटं बॉईल करणार आहोत आपण. बहुत ज्यादा भूख लगी मुझे सच में. ये वेट लॉस के चक्कर में ना मैं खाना ही नहीं खा रही हूँ, क्या बताऊँ.
आप जूस भी पी सकते हो, इसका बाल मोच का, नहीं तो वो पिया ना मॉर्निंग में ना, मैंने हाफ एप्पल और एक बनाना का जूस भी पिया है। मैं खाना नहीं खाती ऐसे ना, ऐसा प्रॉपर खाना नहीं खाती, बाकी सब खाती हूँ। चिया सीड्स पिया है मैंने, ड्राई फ्रूट्स खाए हैं, फ्रूट्स खाया है, बस एक प्रॉपर जो बोलते ना खाना वो नहीं खा रही मैं। नीचे आ रहा है। ज्यादा हिलाओ मत उसको, हिलने से अच्छा नहीं दिखता। नहीं, पूरी नीचे क्या आ रहा है? सो इथे ना 5 ते 6 मिनिटं आपण पालक उकडून बॉईल करून घेणार आहोत। दिख रहा है ना, स्टार्ट है ना रिकॉर्डिंग। आपने क्या खाया? बिरयानी खानी, मतलब कौन सा बिरयानी? चिकन बिरयानी। इतना सारा टोमेटो क्यों किया था फिर? हाँ? टोमेटो बिरयानी में डालते? नहीं डालते। फिर मम्मी ने वो टोमेटो चटनी बनानी है। टमाटर की चटनी। पालक मी छान बॉईल केली आहे आणि थंड व्हायला ठेवली आहे, म्हणजे मिक्सरमधून चांगल्या प्रकारे काढता येईल। सोबतच मी इथे मस्त तांदूळही धुवून घेतले, त्यानंतर कांदा कापला, ह्यामध्ये मी 3 टोमॅटो घालणार आहे, त्यानंतर इथे गाजर, त्यानंतर कॅरेट, लेकिन माझी ऑडियन्स मराठी आहे सो दे विल अंडरस्टँड, आणि त्यानंतर हे बिर्याणी पान, त्यानंतर थोडीशी आहे दालचिनी, 2 विलायची, 2-3 लवंग। ते जे मसाला फूल जे असतं ना ते स्पेशली इवाच्या डॅडीला वगैरे नाही आवडत, रादर त्यांना जेव्हाही मी भाजीमध्ये वगैरे घालते ते तर त्यांना जळजळ वगैरे होतं, सो मग मी ते टाकणं अवॉइडच करते। आणि सो तर मी ना हे मिक्सरमधून काढतेय, त्याला बारीक आधी करून घेते आपण। मध्येच मी हिरवी मिरची देखील घातलेली आहे, म्हणजे सोबतच ती बारीक होईल आणि छान थोडंसं ग्राइंड करून घेऊयात आपण। तड़के लगा दिए। टमाटर और टमाटो कैरेट मिक्स। इसमें ना जितने ज्यादा वेजीज डालो उतना अच्छा बनेगा।
लेकिन मुझे पर्सनली पसंद नहीं है। ऊपर से हमें तीखा ही पसंद है। पर मुझे उतना प्याज काली पसंद है। प्याज मतलब मुझे काली पसंद है, जो दाल में कभी नहीं करती। त्यानंतर हा गरम मसाला घालणार आहे मी। थोड़ा-सा तेल और मसाला भी डालना। अभी डाल देना। त्यानंतर मिक्स करणार। और मैं घी डाल रही हूँ मैं इसमें। इट इज अप टू यू कि आपको मतलब घी डालना है या नहीं, बट थोड़ा सा घी डाले ना तो टेस्ट अच्छा आता है। त्यानंतर ये दालें दीजिए, आफ्टरवर्ड्स मिक्स करना। और मैं डालूंगी थोड़ा सा लाल मिर्च पाउडर, और ये रॉक सॉल्ट है, पानी नहीं, ये वो क्या बोलते हैं, मिर्ची और हे जे पालक मी काढलं हा, होतं ना, पालक. हे टाकणार आहोत आपण। मिर्ची और पालक है गाइस। बाकी डैडी को ऐसा अलग अलग खाना बहुत पसंद है। छान ह्याला ना मिक्स वगैरे करून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर मी ह्यामध्ये घालणार आहे तांदूळ। ऐसा लग रहा है कि ज्यादा होगा। कोथिंबीर जाएगा उसके ऊपर से, धनिया। देखो उस दिन मैंने बोला था ना आपको लेके जाओ, खराब होगा, लेकिन आप नहीं गए। कर लो, वो पकड़े इसमें पानी डालना है। हाँ इसमें पानी डालना, हाँ डालना है ना पानी। हाँ डाला।
आहे भरपूर अशी कोथिंबीर. हे जे पाणी ह्या जे मिक्सरच्या भांड्यामधून काढलं होतं ना त्यामध्येच मी पाणी घालणार आहे. पाणी आणि शेवटी मी घालणार आहे ह्यामध्ये लिंबू. लिंबानी कशी थोडीशी चव अजूनच छान होते. सो लिंबू घालायचं की नाही हे सगळं तुमच्यावरच डिपेंड आहे. बट जसं की मी हैदराबादला राहते आणि इकडच्या लोकांना थोडंसं आंबट खूप जास्त आवडते असं, त्यामुळे मग मी हे लिंबू घातलेलं आहे. सॉल्ट टाकते, थोडीशी चटणी देखील. ह्याला मस्तपणे एकदम छान असं मिक्स करायचंय आपल्याला. छान असं दाबून घेते. 2 सीटी 3 सीटी अब लो फ्लेम अगर हो तो 2 सीटी में, ज़्यादा बड़ा वाला फ्लेम मतलब ज़्यादा हाई फ्लेम पे अगर रखना है ना तो एक 2 सीटी में ही हो जाता है. बंद कर दो. देखो मस्त बना है एकदम बिरयानी के टाइप. सुपर सुपर.